कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। मी तुम्हाला काय होतंय, नेहमी किती मोठे मोठे डायलॉग्स इझिली म्हणते, आता काय होतंय? नमस्कार, मी लीला अभिराम जहागीरदार। मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एजंटवर केलेले आरोप खोटे आहेत। नमस्कार, मी लीला अभिराम जहागीरदार। मी तुम्हा सगळ्यांना हे सांगणार आहे की एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार यांच्यावर जे आरोप केले गेले ते वा लीलाई, मानलं तुम्हाला। परिस्थितीतून पळ कसा काढायचा हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं। एक तर तुमच्यामुळे एजंटवर भलते सलते आरोप झाले आणि आता तेच निस्तरण्यासाठी त्यांनाच प्रेस कॉन्फरन्स बोलवावी लागते। म्हणजे त्यांच्यावर रोखलेले कॅमेरे, उचललेले प्रश्न, केलेले आरोप या सगळ्यांना ते बिचारे एकटे सामोरे जाणार आणि तुम्ही काय करणार? हे असे फालतू व्हिडिओ शूट करून व्यवस्थित अंग काढून घेणार। हुशार। एजे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत? मला याबद्दल काहीच माहित नाही। कसं माहिती असेल? कारण एजेंना तुमची काळजी वाटते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं नाही कॉन्फरन्स बद्दल। एवढंच काय, तर प्रेस कॉन्फरन्स आपल्या हॉलमध्येच आहे। तरी एजेंनी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की लीला आईंना काही सांगायचं नाही, तुम्हाला त्रास होईल ना। आणि वहिनी खरं सांगू का, मला पण असंच वाटतंय की एजंटना ना 100% खात्री आहे की लीलाई घाबरतील, त्यांना प्रेस कॉन्फरन्सचं प्रेशर येईल आणि त्यांना काही हे झेपणार नाही। तुम्हाला आठवतं ना, लास्ट टाइम पण असंच झालं होतं। नाही झेपणार, नाही नका देऊ तुम्ही त्यांची साथ। आम्ही आहोत ना, आम्ही देऊ। आम्ही कायमच त्यांची साथ देत आलो। आणि हे जे व्हिडिओ शूट वगैरे नका करू, एवढे कष्ट नका घेऊ। टाइम पास नुसता राहू दे। चला प्रेस कॉन्फरन्स एजेंनी का नाही सांगितलं मला? का सगळं एकटेच फेस करणार आहे? नाही नाही, मला त्यांची मदत करायलाच हवी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।